जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांचा ढोल अजून वाजायचा आहे, पण त्याचे पडसाद आता गावागावात उमटू लागलेत. निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी राजकीय पटलावर उमेदवारांच्या हालचालींनी चैतन्य निर्माण केले. नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज. उमेदवारी मिळो अथवा न मिळो, इच्छुक मात्र थांबायला तयार नाहीत. 10 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा सत्तेच्या वाटेवर पाऊल ठेवण्यासाठी प्रत्येक जण झटतोय. पहिल्या टप्प्यातच सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार, ज्येष्ठ नेते, पक्षप्रमुख आणि स्थानिक दिग्गजांच्या भेटीगाठी घेत आहेत. आमच्याकडे लक्ष राहू द्या बरं का, यावेळचा आशीर्वाद आमच्यावरच राहू द्या, अशी मनधरणी आता सुरू असून कधी कोणासमोर नतमस्तक न होणारे आता झुकताना दिसत आहेत. गाव पातळीवरील चहाच्या टपरीपासून शहरातील राजकीय कार्यालयापर्यंत आता चर्चांचा धुरळा उडत आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये उमेदवाराची चाचपणी सुरू असून आरक्षणाच्या सोयी पाहून इच्छुकांची रांग वाढते. काही गटांमध्ये बंडखोरीची शक्यता डोकावते, तर काही ठिकाणी प्रतिस्पर्धी पक्षात ही सोयीची युती साधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सत्तेच्या समीकरणांसाठी गळ्यात गळे घालण्याची राजकीय खेळी रंगताना दिसते. नेत्यांच्या पातळीवर आता रात्रंदिवस गुप्त बैठकांचे सत्र सुरू असून प्रत्येक तालुक्यात चहूकडे राजकीय हालचालींना मात्र वेग आलेला आहे. अजून बिगुल वाजलेला नसला तरी जनतेला निवडणूक जवळ आली याची चाहूल लागली. तुमच्या भागात नेमकी तयारी कशी सुरू आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज. तोपर्यंत